चला बॅटर पाठवायचे आहेत आणि मॅच सुरू करायची, फिल्डिंग लावायची. चला पंच, आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. पंचांनी मैदानाचा ताबा घेतला, मॅच सुरू करायची आहे. पहिल्या मॅचच्या 6 ओव्हरच्या होतील, सेकंड राऊंड 5 ओव्हरचा होईल आणि शेवटची मॅच आपल्याकडे वेळ किती आहे त्याच्यानुसार होईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. वेळ असेल तर 6ची पण खेळू, 5ची किंवा 4ची सुद्धा खेळू शकतो. पहिलीच आपण अनाउन्समेंट करतोय. चला मॅचला सुरुवात आता करायची आहे. सलामीची जोडी कांदारी किंग्स, 6 षटकांचा सामना आहे आणि त्यामुळे मॅच सुरू करायची आपल्याला. चला लवकरात लवकर. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आता क्षेत्ररक्षणासाठी श्रेयस कदम यांच्या नेतृत्वाखाली टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आणि कांदारी किंग, चला सलामीची जोडी पाठवा आपण देखील. आज व्यावसायिक खेळाडूंची पावलं या वरळी नगरीमध्ये येताना पाहायला मिळेल. वरळी मुंबईचा एक महत्त्वाचा विभाग आहे आणि वरळी कोळीवाडा म्हणा, जांभोरी मैदान म्हणा किंवा या आदर्शचं मैदान म्हणा, पोलीस लाईन म्हणा किंवा BDD, या सगळ्या चर्चेचे विषय असतात. चाळींची जागा आता टॉवरने घेतली या वरळीमध्ये आणि विशेष म्हणजे याच मैदानाच्या बाजूच्या इमारतीमध्ये श्रेयस अय्यर राहायचे आणि क्रिकेटचं बाळकडू त्यांनी याच मैदानामध्ये, या परिसरामध्ये मात्र त्यांनी नक्कीच प्यालेलं आहे आणि आज भारतीय संघासाठी महत्त्वाची कामगिरी करताना पाहायला मिळतात. चला कांदारी किंग बॅटर पाठवा आणि आपली फिल्डिंग लवकरात लवकर या ठिकाणी सजवायची आहे, कारण आपण ड्रॉमध्ये तर 8चा टाईम दिला होता, 10:30 वाजलेले आहेत. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, 6 ओव्हरच्या मॅच खेळत आहेत तर आपलं सहकार्य सुद्धा खूप गरजेचं आहे. स्वतः साजन पाटील सर, ज्यांचा संघ भारतभर खेळतो आणि अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत ज्या पाटील 11ची चर्चा असते, US 11ची चर्चा असते, आज आयोजकाच्या भूमिकेत देखील साजन पाटील सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. एक खेळाडूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कट्टर मुंबई इंडियन्स समर्थक ही देखील सरांची ओळख आहे. आणि आज चला जाऊयात साजन पाटील सरांच्या वरळीमध्ये आणि सगळेच सरांचे मित्रच म्हणेल, कारण क्वचितच असा खेळाडू असेल जो सर तुमच्या टीममध्ये खेळला नाही आहे गेल्या काही वर्षामध्ये, आणि त्याच्यामुळे हे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. 10:30 वाजून गेलेले आहेत. चला सहकार्य करा.
आजच्या दिवसाला या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवात काही क्षणातच होते. आपल्या सगळ्यांचे लाडके समाजसेवक या ठिकाणी सुनील धोंडू परब साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मालवण तालुका संपर्क प्रमुख आणि त्याचबरोबर नेहरू नगरची माता मंडळाचे अध्यक्ष आणि आपला माणूस, हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण आवर्जून पाहतो, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सुनीलजी परब साहेबांचं. प्लेइंग 11 लिस्ट सबमिट केल्यात का आपण? ओमसाई बांद्राची, कांधारी किंगची आली आहे. श्रेयस आपली लिस्टच आलेली नाही आहे प्लेइंग 11ची. आली आहे का? चला, लिस्ट प्रमाणेच खेळवायचे आहेत ना अतित भाऊ? यस, चला. पहिलं षटक फिरोज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच भिवंडीमध्ये देखील जबरदस्त प्रदर्शन राहिलं होतं. विलॉयन्स नावाने हा संघ ज्या वेळेला खेळला होता, अगदी रोहन भोसले, अतित मसूरकर या सगळ्यांचं देखील सगळ्यांचं लक्ष आहे. स्पर्धेला सुरुवात होते. आज वरळी क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळेल. वरळीच्या देखील खूप गोष्टी चर्चेतच आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे 3-3 खेळाडू, परंतु कॅच कोण पकडणार हा प्रश्न निर्माण झाला. आणि एक संधी होती परंतु कॅच नाही झाली आहे. पावसामध्ये ते होतं देखील, परंतु कुठेतरी मला कॉलचा अभाव जाणवला. कारण कॉल सगळ्यात महत्त्वाचा आहे की ही कॅच मी घेणार. परंतु बऱ्याचदा असंही होतं, रबर बॉल हा थोडासा हलका असतो आणि ज्यावेळेला जास्त उंच जातो ना त्यावेळेला तो थोडासा हेलकावे खात येतो असतो आणि त्यामुळे देखील थोडासा अडथळा निर्माण होतो. या जो कोणी खेळाडू 50 धावा पूर्ण करेल, साजन पाटील सरांकडून चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. या वेळेला पुन्हा एकदा बिगिट केला जातोय. फटका याही वेळेला फसलाय, बॉल हवेत आहे. तिकडे नागेश वाडेकर आले, या बॉलवर मात्र कॅच पकडताना पाहायला मिळाले. पहिला धक्का बसतोय, पहिली विकेट आली आहे उमर खान यांच्या रूपामध्ये. पाहायला मिळाली आहे. वरळी म्हटलं तर पूर्वी चक्री अंडरआर्म गोलंदाजी, खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख वरळी परिसराची राहिलेली आहे. कारण चक्री बॉलर खूपच फेमस या परिसरात मधील पाहायला मिळाले. त्याचबरोबर लेदर बॉल, टेनिस बॉल हे सुद्धा खूप चांगलं प्रसिद्ध या परिसरामध्ये राहिलं. इकडल्या कोळीवाड्यांमधील संस्कृती देखील आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेली आहे. विविध सण उत्सव वरळीमध्ये देखील तेवढेच चांगले साजरे होताना पाहायला मिळतात. इकडली होळी सुद्धा चर्चेत राहिली आहे. क्या बात आहे. पाक गोल्ड कॉइन, गोल्ड कॉइन साजन पाटील सरांकडून दिला जाणार आहे. जो कोणी खेळाडू 6 बॉलमध्ये 6 षटकार या स्पर्धेमध्ये खेळणार त्याच्यासाठी सोन्याचं नाणं, जो अर्धशतक करेल त्याला चांदीचं नाणं, आणि जो कोणी खेळाडू म्हणजे दर्शन बांदेकर पद्धतीने 5 षटकार मारून शेवटच्या बॉलला सन्मान देईल त्याला सुद्धा सोन्याचं नाणं दिलं जाणार आहे. म्हणजे ही स्पर्धा आपली चांदी तर होणारच आहे परंतु सोनं सुद्धा होणार आहे. जावेत मॅचच्या दिशेने फिरोज फ्रॉम गोरेगाव. यावेळेला वेगात बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. संतोष बंड सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. मंड्याबॉई संघाचे तसेच राजेंद्र 11 संघाचे व्यवस्थापक कांधारी किंगचे. यावेळेला चांगला बॉल, सन्मान दिलाय. बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. साहिल सावंत आलेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. विक्रोळी टागोर नगरचे खेळाडू आहेत. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 2 वर पाहायला मिळतोय. शांत सुरुवात थोडीशी राहिली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. गवत तर आहे चारी बाजूने. गवतामध्ये बॉल तुम्हाला नाही सापडला तर तुम्हाला यावेळेला फटका तर खेळला जातोय. या स्पर्धेतील मोठा फटका पहिला येतोय परंतु किती धावा आहेत पंच त्या ठिकाणी कळवतील. पहिला षटकार या स्पर्धेमधून येतोय मुझम्मिलच्या बॅटमधून. आणि विनायक जोशी सर, त्याचबरोबर जर पाहिलं तर विश्वनाथ लिंगायत सर आणि अविनाश बंगाल सर या स्पर्धेच्या निमित्ताने
आपल्याला या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल यावेळेला. मुझम्मिलच्या बॅटमधून आलेला एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला खरा आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. पहिली ओव्हर संपली आहे. 9 धावा. नाहीये आणि 3 धावा भलेही त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आपण हात वरती केला, सापडत नाहीये तर 4 रन त्या ठिकाणी मिळणार आहेत. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जिकडे हात वरती कराल 4 रन असणार आहे, परंतु तो लवकर आपल्याला हात वरती करायचा आहे. 5 रन झाल्यानंतर हात वरती केल्या तर 5च रन मिळणार आहेत. साहिल सावंत बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मुझम्मिल आहेत. विक्रोळीचे 2 बॅटर मैदानात आहेत, परंतु त्यांना रोखण्यासाठी अंधेरी DN नगरचे गोलंदाज विक्रांत चव्हाण हे दाखल होताना पाहायला मिळतात. आज वरळी नगरीमध्ये मुंबईचं एक महत्त्वाचं उपनगर. वेगात बॉल उसळी देखील पाहायला मिळाली इकडे आणि विकेट येताना पाहायला मिळते. अजित मोहिते यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. विकेटचं पतन. चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेची सगळ्या ठिकाणी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की वरळीमध्ये स्पर्धा आहे. याच मैदानात जर पाहिलं तर या अगोदर देखील 2 नाईट स्पर्धा आदित्य साहेब चषकाला येण्याचा योग आला होता आणि आज जर पाहिलं तर सगळ्यांनाच माहिती आहे साजन पाटील सरांकडे आपल्याला जायचं आहे, वरळीला जायचं आहे. कारण साजन पाटील सरांनी देखील खूप साऱ्या खेळाडूंना संधी दिली. आज रोहन भोसलेसारखा खेळाडू या परिसरातून पुढे येतो आहे आणि त्यांना देखील आपण मुख्य संघामध्ये सातत्याने पाहतो. विक्रांतचं आगमन आणि विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. विविध पारितोषिके या ठिकाणी असणार आहेत. मालिका वीरासाठी रेफ्रिजरेटर आणि त्याचबरोबर आकर्षक भेटवस्तू. रोहन साळुंके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अंधेरीच्या आंबोलीचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी साजन पाटील सरांकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. चांगला बॉल सन्मान दिला आहे. उसळी होती थोडीशी, इकडे थोडेसे स्किट झालेत. फिल्डर तिकडे एक धाव घेतली गेली आहे आणि लगेच बॉल सापडलाय देखील. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. 10 धावा. पहिल्या फेरीच्या मॅचेस या 6 ओव्हरच्या होतील याची नोंद आपण घ्यायची आहे, परंतु त्यासाठी कोणीही विलंब करायचा नाही आहे. वरळी परिसरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आज रथी महारथी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील, कारण टेनिस बॉलच्या क्रिकेटने किंवा रबर बॉलच्या क्रिकेटने सगळे खेळाडू खूपच लोकप्रिय आहेत आणि आज पावसाळी क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी या परिसरामध्ये येत आहेत. आणि आपल्या मुंबईला पावसाळी क्रिकेटची खूप मोठी परंपरासुद्धा आहे. मग पार्ले टिळक मैदानापासून विलेपार्ल्याच्या एक इतिहास आहे. वेग आणि उसळी दोन्ही पाहायला मिळालं. पंचांनी आपले हात फैलावले आणि व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला गेलेला आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज वरळी स्पोर्ट्स क्लबच्या ग्राउंडवर वरळीला घेऊन आलाय. विक्रांत मुझम्मिलसाठी यावेळेला पुन्हा एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. दुसरा चेंडू त्याला हाईट होती आणि धावसंख्या आता पुढे जाईल. संधी असणार एक मोठा फटका मारण्याची. यस, फ्री हिट. यस, 2 धावा होत्या. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा या ठिकाणी करण्यात आली. या स्पर्धेत पहिल्यांदाच योग्य बॉल आहे. हा एकच रिव्ह्यू आहे. प्रत्येक डावामध्ये याची नोंद घ्यायची आहे.
या डावाला मात्र रिव्ह्यू बॅटिंग टीमला मिळणार नाहीये. जब्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी मुजम्मिल एक षटकार मुजम्मिलच्या बॅटमधून आलाय, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत विक्रांत यांनी देखील केलेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. आणखीन एक बिग हिट ज्यावर सिक्सर येताना पाहायला मिळेल. वा मुजम्मिल वा, सिक्सर. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. यावेळेला मिड विकेटची दिशा आहे आणि या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. मुजम्मिल ऑन फायर. या चौकाराने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. चालू आहे. 23 धावा धावफलकावर आहे. थोडंसं मार्गदर्शन फिरोज करतायत कारण धावा येऊ लागलेल्या आहेत. पहिल्याच मॅचमध्ये श्रेयस कदम यांना आपण पाहाल या क्रीडा स्पर्धेच्या दिशेने या मैदानाच्या दिशेने येताना. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. पाटील 11 आणि त्यांच्या विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळी. नो बॉल इकडे घोषित करताना पाहायला मिळत आहेत आणि आणखीन एक उसळता बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. ती महारथी या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला. वेगात बॉल टाकलाय ऑप्स्टमच्या बाहेर. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. 2 ओव्हर षटकांचा खेळ संपल्यानंतर यस पाठीमागे 22चा देखील एक रन आहे. ओके. आणि या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे खास या क्रीडा स्पर्धेसाठी भिवंडीचा सुपरस्टार ज्याने गोरसई गावाचं नाव मात्र अगदी भारतभर नेलं, भावेश पवार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. ISPL अक्षरशः गाजवणारे खेळाडू आणि त्यांच्या जोडीला भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक लोकप्रिय चेहरा पवन केने, A1 पवन यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तर भावेश पवार आणि त्याचबरोबर पवन केने आपल्या दोघांचंही वरळी मुंबईमध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. ॲडव्होकेट, प्राचार्य, डॉक्टर आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व साजन पाटील सरांच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. विश्वसाई दरबारच्या माध्यमातून स्वागत आहे. त्याचबरोबर उमेशजी कुळे आपलं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. उमेश भाऊ, आपला कालच एक व्हिडिओ पाहिला आणि खूप बरं वाटलं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो अन्यायाच्या विरुद्ध धावून जाण्याचा प्रयत्न आपण केला, कुठे आहात याचा विचार नाही केला आणि जिकडे अन्याय होतोय त्या ठिकाणी मात्र आपण प्रहारसुद्धा केला. उमेश भाऊ, आपलं विशेष कौतुक. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल टेनिस क्रिकेटमध्ये एक नामवंत जोडी आहे साजन पाटील सर आणि उमेश कुळे सरांची आणि ही जोडी या मैदानात देखील आपल्याला पाहायला मिळते. एक नातं आहे. पुन्हा एकदा वेग, उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. तर त्याचं कारण आहे रबर बॉल हा उसळी थोडंसं जास्त घेतो आणि धावसंख्या 1 ने पुढे 27 वर जाताना पाहायला मिळेल. मंचावर मान्यवरांचं आगमन.
वेगवान बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला या ठिकाणी तडम्यांच्या क्षेत्रात. एक धाव तिकडे मिळणार आहे, एकपेक्षा जास्त काही नाही आहे. भावेश पवार हे देखील आज मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ISPL फर्स्ट सीझन बेस्ट बॉलर आणि विविध स्पर्धा गाजवल्या. आपल्या गावासाठी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. खूप टप्प्याचा एक वेगवान बॉल, उसळता मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला खरा, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. रोहन साळुंके आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे मुझम्मिल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावर, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल, सन्मान दिलाय. बॉलला ढकलण्याचा केवळ त्या ठिकाणी प्रयत्न केला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. विक्रोलियन्स आणि त्याचबरोबर पाटील 11 यानंतर होणारा सामना इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे. लाख मुलाची स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्त यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एकदा मेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. पहिला पुरस्कार 1,05,555 रुपयाचा, त्याचबरोबर द्वितीय पुरस्कार 50,555 रुपयाचा. मालिकावीर म्हणून एक रेफ्रिजरेटर, आकर्षक भेटवस्तू, चषक देण्यात येईल. पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, LED TV आणि आकर्षक भेटवस्तू चषकाच्या बरोबरीने देण्यात येणार आहे. तर अशी विविध पारितोषिकं. सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी 20 ग्रॅम चांदीचं नाणं असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर असणार आहे आणि अर्धशतक करणाऱ्या खेळाडूसाठी चांदीचं नाणं असणार आहे. या ठिकाणी 32 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 32 धावा धावफलकावर. फिरोजचं हे षटक चालू कधी झालं आणि संपलं कधी कळलं देखील नाही. एवढ्या फटाफट गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. आर्यन भोईर यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. भिवंडी तालुक्यातील हायवे दिवा या गावाचा असणारा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे. आर्यन भोईर यांची बॉलिंग. समोर जर पाहिलं तर रोहन साळुंके रबर बॉल क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर आहेत. टेनिस बॉलही तेवढं चांगलं खेळतात. विशेष म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचे सगळे फॉर्मॅट ते खेळतात. लकवा असेल, टिस्की असेल, साईडआर्म असेल, अगदी सगळे फॉर्मॅट अंडरआर्म क्रिकेटचे तेवढे चांगले खेळतात. त्यामुळे ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. युवा आर्यन एका बाजूला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला रबर बॉल क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर म्हणून देखील रोहन साळुंके यांची ओळख आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. श्रेयस कदम आहेत त्या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवर आर्यन भोईर यांनी विकेट घेतली आहे. संपूर्ण विश्वशाही दरबार आयोजन करताना पाहायला मिळत आहेत. आपली स्पर्धा आहे, आपल्याला यशस्वी करायची म्हणून खूप मोठी टीम आहे इकडे. विश्वमित्र क्रीडा मंडळ सुद्धा या ठिकाणी विश्वशाही दरबारच्या जोडीने आहेत आणि खूप मोठी टीम आहे इकडे आणि सगळे चांगले क्रिकेट खेळलेले आहेत आणि आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आर्यनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. अमित पाटील येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. विकेट गेलेले आहेत, परंतु आपल्या टीमला याही परिस्थितीमध्ये सावरायचं आहे. हा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. गवताचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चौथ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. चौतीस धावा धावफलकावर. ओहो, काय वेगात बॉल गेलाय. कधी यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला कळलं देखील नाही. एवढा प्रचंड वेगातील बॉल तिकडे पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा आर्यन. अमित यांच्यासाठी. अमितने उसळता या बॉलला खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळेल. ओव्हर नंबर 4. 35 धावा धावफलकावर आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर मॅच पाहणाऱ्या सगळ्या क्रिकेटच्या चाहत्यांचं आम्ही स्वागत करू. आणि आता मैदानावर देखील गर्दी होऊ लागली आहे. कारण हा परिसर असा आहे, कारण इकडनं जरी वरळीमध्ये असेल, इकडनं प्रभादेवी जवळ आहे, दादर जवळ आहे, अगदी लालबाग परळ हा परिसर देखील इकडनं जवळच आहे. त्यामुळे सगळ्या परिसरातील चाहते इकडे येणार आहेत. यावेळेला उसळी होती. उसळता बॉल समोर खेळण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॉलने श्रेयस कदमला शोधलं आणि आणखीन एक विकेट. सेम बॉलर सेम फिल्डर, आणखीन एक विकेट. मिळते. कांधारी किंग्स याही संघाने सातत्याने युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम केलंय. ओमसाई बांद्रा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु आर्यनची बॉलिंग आणि तिसरा बळी या षटकामध्ये मिळवताना पाहायला मिळत आहेत. विकेट. आणि हे मैदान मला आठवत आहे की फोर स्ट्रायकर संघाची देखील एक व्यावसायिक दर्जाची सुरुवात विक्रांत याच मैदानातील तुमची बॉलिंग आम्हाला अजूनही आठवते. नाईट स्पर्धेमध्ये आणि एक वेगळी सुरुवात झाली होती फोर स्ट्रायकरची त्यावेळेला. निलेश दादा बिंताडे प्रतिष्ठान धनकवडी पुणे या नावाने हा संघ देखील खेळला होता. प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. 3 विकेट या ठिकाणी घेतल्या, पडझड केली आहे. मुजम्मिलचं मैदानातील असणं हा प्लस पॉईंट आहे जरूर. ध्रुव शर्मा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल सन्मान त्या ठिकाणी दिला गेलाय. बघता बघता हे षटक संपलं. काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये. 4 धावा खर्च केल्या, परंतु 3 विकेट घेतल्या या भिवंडीच्या युवा गोलंदाजाने. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती 36 धावा. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. धावा कराव्या लागतील. एक 20-25 धावा तरी इकडनं येणं गरजेचं आहे.
5 मारून 6व्या बॉलला सन्मान दिला तरी सुद्धा एक सोन्याचं नाणं दिलं जाणार आहे इकडे साजन पाटील सरांकडून आणि अर्धशतक करणाऱ्या खेळाडूला चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. वेगात बॉल टाकलाय प्रमय यांनी परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातो आणि +1 अशा 2 धावा तिकडे मिळणार आहेत. या परिसराचं उभरतं एक युवा नेतृत्व आणि सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व सुनील परब साहेबांचे आगमन झालं इकडे. वेगवान बॉल त्या ठिकाणी टाकला जातोय. शरीराचा वेधही घेतला जातोय. रन मात्र नाही मिळणार आहे. आता 5व्या षटकाला सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. मुझम्मिल यांच्याकडून अपेक्षा असणाऱ्या टीमला कारण 2 मोठे फटके त्यांनी खेळले होते. 2 षटकार 1 चौकार त्यांनी खेळलाय. वेग प्रचंड प्रमय पटेल यांचा पाहायला मिळतोय. रबरच्या क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य पाहायला मिळतं. प्रचंड वेगात बॉल येतात आणि जे आमच्या अँगलने मॅच पाहत असतील ते पाहण्याचा एक वेगळा आनंद मिळतोय कारण ज्या वेगात बॉल उसळी घेत आहेत ना लाजबाब. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झाले. चांगली गोलंदाजी शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी केला जातोय. आणखीन एक वेगवान बॉल. काय टप्पा पकडलाय म्हणजे लेनच्या किंचितसा मागे बॅक ऑफ द लेंथ आणि तिकडनं भन्नाट वेग या देखील बाबी इकडे पाहायला मिळतात आपल्याला. 4 चेंडू लगातार यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलेले आहेत. पुन्हा एकदा तेच मुझम्मिल मात्र खेळतायत स्क्वेअर लेग मिड विकेट परंतु टप्पा पाठीमागे ठेवला जातोय. यष्टीरक्षकांकडे पाठवला जातोय. बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळते. हो चाहते तर मोठ्या प्रमाणावर आलेत. श्रेयस कदम बरोबर सेल्फी बनते. छोटे बच्चे कंपनी तिकडे आहे. आज कदाचित फरदीन काझीला देखील आपण पाहू. पवन केने सुद्धा इकडे आलेले आहेत. यावेळेला एक खेचला खूप लांबवर पाठवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालेला आहे. वा मुझम्मिल वा स्ट्रगल केलं परंतु एक षटकार मात्र या ठिकाणी खेळलाय. या षटकारानेशी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 45 धावा धाव फलकावर 5वी ओव्हर मार्गस्थ असताना 5 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धाव फलकावर 1 षटक अजूनही बाकी आहे. एक शेवटची ओव्हर बाकी आहे. ध्रुव शर्मा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला मुझम्मिल पाहायला मिळत आहेत. मुझम्मिलने 3 षटकार 1 चौकार खेळला आतापर्यंत. वेगात बॉल टाकलाय परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये जाईल आणि एका धावेने धावसंख्या 46 वर. शेवटचे 5 बॉल मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत. आर्यन भोईर यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट देखील त्यांनी घेतल्या होत्या. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय आणि यस जरी विकेट आले असेल तर मुझम्मिल स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिले. आणखीन एक विकेट. शुभम सांगळे त्यात बॅटिंग करण्यासाठी. मुझम्मिल ज्याने एका बाजूने किल्ला लढवला बॅटिंग करतायत.
यावेळेला दिशा स्क्वेअर लेग आणि थोडीशी फाईन सुद्धा होती. पाहूयात किती धावा त्या बाजूला. एक धाव. वर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 47 आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि जर का एक दोन मोठे फटके आले तर कांधारी किंग्स देखील मॅचमध्ये प्रवेश करेल. आर्यनकडे टॅलेंट आहे, बॉल वळवण्याचं कसब आहे आणि मुजम्मिलकडे सुद्धा टॅलेंट आहे जबरदस्त. हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहेत, रन मात्र नाही मिळत आहे. आर्यन, ज्या आर्यनने 3 विकेट घेतले, आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी केली. मागील ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या, तेच आर्यन. बॅट तर फिरवली अतिशय वेगामध्ये, बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल एका धावेसाठी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. 49 धावा. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तो गोशंकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक धाव आली आहे. हॅलो उमेश भाऊ, मला विचारता आज काय खूप खुश दिसता तुम्ही. बोलो आजचा दिवस माझ्यासाठी दिवाळी आणि पाडवापेक्षा कमी नाही आहे, कारण आज ह्या ग्राउंडवरती अव्वल बॅट्समन क्रिकेटर्स आलेले आहेत, प्लस त्याचप्रमाणे ज्यांचा कॉमेंट्री क्षेत्रामध्ये कोणी हात पकडू शकत नाही असे आमचे चंदूदादा शेट्टे देखील आलेले आहेत. तर मी उमेश भाऊंना विनंती करतो की चंदूदादा शेट्टेंचं त्यांनी सन्मान करावा. हे स्पेशल सिल्वर कॉइन्स बनवले गेले आहेत. 20 ग्रामचे कॉइन्स आहेत. काही सन्मान घेणार आहोत. 50 झालेत. 51 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे आणि आपल्यामध्ये काही विशेष खेळाडू उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी भिवंडीच्या गोरसई गावापासून ज्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर अगदी मुंबई ते दुबईपर्यंत ज्यांच्या खेळाची चर्चा झाली, सन्मान केला जातो या ठिकाणी. ISPL ही एवढी मोठी स्पर्धा पहिल्या पर्वातील जर पाहिलं तर अगदी उमेश कोळे यांच्या बरोबरीनेच होते. बेस्ट बॉलरचे पुरस्काराचे मानकरी आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव भावेश पवार यांचा सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या वतीने. विश्वसाई दरबार आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातो आहे. पुष्पगुच्छ त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून मात्र काही सन्मान चिन्ह देखील दिलं जाईल. मायेची उबदार शाल दिली जाते. प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ दिलं जात आहे. या ठिकाणी या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेच्या निमित्ताने एक आठवण म्हणून
चांदीचं नाणं देखील दिलं जात आहे. साजन पाटील सरांकडून श्रीफळ देखील दिलं जात आहे. भारतीय संस्कृतीतील आणि हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र फळ म्हणून देखील ओळखलं जातं आणि आज सन्मान केला जातोय भावेश पवार यांचा. वरळी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अभय हडप साहेब यांना विनंती असेल आपण देखील मंचावर यायचं आहे. आणि अभय हडप साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी सुमित डेकळे, त्यानंतर या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय बाहुबली सुमित डेकळे, अगदी ISPL कॅप्टन म्हणून देखील राहिलेले आहेत. हडप साहेब या आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. वरळी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष या ठिकाणी येतात. अध्यक्ष साहेब आपलं स्वागत असणार आहे. आज एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी पार पडली जाते आणि त्यानिमित्ताने सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सुमित डेकळे, बाहुबली सुमित डेकळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मॅन फ्रॉम नाला सोपारा, सिक्सर किंग, लेदर बॉल, टेनिस बॉल, अंडरआर्म क्रिकेट या सगळ्या मात्र गाजवणारा खेळाडू आणि असा विक्रमादित्य ज्यांच्या नावावर सुप्रीमो ट्रॉफी 5 वेळा जिंकण्याचा विक्रम आहे. बाहुबली सुमित डेकळे आज वरळीमध्ये आहेत आणि साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जाणार आहे. यस, वरळी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अभय हडप सरांचं आगमन झाले आणि सन्मान केला जातोय सरांच्याच शुभ हस्ते. अभय हडप सरांना विनंती असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सुद्धा अभय हडप सरांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे बाहुबली सुमित डेकळे. हा आगळा वेगळा सन्मान आहे. या सगळ्यांना आम्हाला देखील लक्षात राहील. आम्ही वरळीला साजन पाटील सरांकडे गेलो होतो आणि असा विशेष सन्मान झाला होता. मायेची उपदार शाल त्यांना या ठिकाणी दिली जाते. मॅच सुरू करायची आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या एक चांदीचं नाणं, एक प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ दिलं जात आहे. एक या ठिकाणी सन्मान चिन्ह ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. एक चांदीचं नाणं, साजन पाटील सरांची ही भेट लक्षात राहण्यासारखी असणार आहे. 20 ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी दिलं जात आहे आणि श्रीफळ सुमित डेकळे यांचा विशेष सन्मान केला जातोय. आपण केलेल्या क्रिकेट कारकिर्दीचा साजन पाटील सरांकडून सन्मान केला जातोय. परिसरातील समाजसेवक म्हणा, आपल्या हक्काचा माणूस म्हणा, म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी सुनीलजी परब साहेबांचं आगमन झालंय. मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख, तसेच नेहरू नगरची माता मंडळाचे नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील परब साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. साजन पाटील सरांना विनंती असणार आहे आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून आपल्या सगळ्यांच्याच हाकेला नक्कीच होकार देणारे हे व्यक्तिमत्व, एक भावी नेतृत्व या प्रभागाचं विभागाचं म्हणून देखील ज्यांची ओळख आहे, हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते केला जाईल. खूप चांगलं काम आपल्याकडून सुरू आहे. समाजसेवेचा वसा आपण घेतलेला आहात आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत आहात. या कामाला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील आमच्याकडून आणि साजन पाटील सरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सन्माननीय विजय पवार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचाही आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. मॅच सुरू आहे. धावा नोट केल्या जात आहेत. शुभम सांगळे बॉलिंगसाठी आहेत. सन्मान केला जातोय ज्यांचा संघ अगदी भारतभर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. US म्हणा किंवा पाटील 11 म्हणा, आणि वरळी बरोबर मुंबईच्या खेळाडूंना सुद्धा संधी देण्याचं काम सातत्याने करतात साजन पाटील सर. आणि आज साजन पाटील सरांचा सौजन्य या स्पर्धेला लाभताना पाहायला मिळत आहे. विश्वसाई दरबार आणि वरळीचे क्रिकेट प्रेमी सर्व एकत्र आलेत आणि आज आमची वरळी क्रिकेटच्या रंगात न्हावून जाते यासाठी प्रयत्न केला जातोय. पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी विक्रोलियन्स आणि पाटील 11 असा टॉस केला जाणार आहे.
कॅच होईल का? बॅट्समन कॅच नाही होणार. वेगवान आणि उसळी असणारा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. लहान वयातच ISPL सारखी स्पर्धा खेळला हा गोलंदाज आणि यावर्षी जर पाहिलं तर त्यांच्याकडून नुकतीच मुंबई रेनी चॅम्पियनशिप स्पर्धा पाहायला मिळाली. तर या रेनी चॅम्पियनशिपमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा या खेळाडूने घेतला होता. गोलंदाजीसाठी शुभम आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. मुझम्मिल दूरवरून आलेत. हो, प्रयत्न चांगला केला होता परंतु कॅच मात्र त्या ठिकाणी नाही होऊ शकली आहे. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्यात. एक गोष्ट पाहायला मिळते, वारे तर माझ्या मते इकडे आणि फटके फसलेले देखील आहेत बरेचसे. आकाश जांगीड घाटकोपर पंतनगर आणि जोडीला जर पाहिलं तर श्रेयस कदम बांद्रा हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतिभावंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु बॉलरमध्ये देखील टॅलेंट आहे. धावसंख्या 6 झाली आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. यस, वाईट प्लस आहे. यस, 7 धावा. यावेळेला फटका फसलाय. पाठीमागे जाईल परंतु तिकडे घोषांकित क्षेत्र आहे त्याच दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. मुंबईतील एक आणखीन एक महत्त्वाचं क्रीडांगण आहे. आदर्श नगरचं हे वरळी स्पोर्ट्स क्लबचं मैदान. लेदर बॉलच्या देखील खूप साऱ्या स्पर्धा या मैदानामध्ये होत असतात. मॅचेस होताना पाहायला मिळतात. श्रेयस अय्यर सारखा खेळाडू देखील या परिसरामधून घडताना पाहायला मिळाले. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु याही वेळेला फटका फसताना पाहायला मिळाला. पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल जिकडे एक धाव मिळेल. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा हा क्रिकेटचा खेळ आज वरळीमध्ये घेऊन आलाय आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धा म्हणजे मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं कारण मुंबईमध्ये 12 महिने क्रिकेट सुरू असतं. म्हणजे कांगा लीग सारखी जगातील सगळ्यात जुनी पावसाळी क्रीडा स्पर्धा सुद्धा मुंबईत होते आणि रबर बॉलचं सुद्धा पावसाळी क्रिकेटचं आयोजन आज नाही तर अगदी 40-45 वर्ष मागे जरी गेलो पार्ले टिळकच्या मॅचलेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून तर ते सुद्धा मुंबईमध्ये खेळलं जातं. आता स्थानिक क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस आले. टेनिस बॉल, रबर बॉल, अंडाराम, ओव्हरआर्म हे क्रिकेटसुद्धा आता चांगलं खेळलं जाऊ लागलं आहे. ISPL सारख्या स्पर्धांनी एक चांगला प्लॅटफॉर्म किंबहुना मात्र खूप साऱ्या स्पर्धा म्हणजे मुंबईत देखील मात्र अगदी पूर्वीपासून बादल बिजली बरखापासून RK ट्रॉफीपर्यंत आणि अगदी सुप्रीमो ट्रॉफीपर्यंत पासून शक्ती चषकापर्यंत राष्ट्रवादी ट्रॉफीपासून जर पाहिलं तर अगदी प्रहारपर्यंत आणि त्याचबरोबर याच मैदानात 2 पर्व आम्ही आदित्य ठाकरे साहेब चषक देखील कव्हर केला होता. अशा खूप साऱ्या स्पर्धा या मुंबईने सुद्धा दिलेल्या आहेत. एक ना अनेक राजेंद्र सानप मेमोरियल सारखी स्पर्धा सुद्धा होते. पावसाळी क्रिकेटची उदाहरणं द्यायची झाली तर याच पावसाळी क्रिकेटमध्ये उमेश मांजरेकर यांना 1988 साली भारतातील पहिली स्थानिक क्रिकेटमधील 4 व्हीलर कार याच रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये पार्ल्याला मिळाली होती. नऊ धावा धावफलकावर. पवन केने यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. आकाशने स्ट्रोक खेळला खरा. पवन केने आणखीन एक सध्याच्या घडीचे लोकप्रिय खेळाडू त्यांचाही सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. पवन केने यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे अल्बम्स देखील आपण यूट्यूबला मोठ्या प्रमाणावर पाहतो. त्यांची बॅटिंग, ज्यांची बॉलिंग, नुकतंच धर्मवीर चषक बांद्रा गाजवला त्यांनी आणि जबरदस्त कामगिरी देखील केली होती. असे सध्याच्या घडीच्या लोकप्रिय खेळाडूंच्या यादीमधील एक आघाडीचं नाव पवन केने, गोरसईगाव भिवंडी यांचाही सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय. ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. यस, वाईट +1. पवन केने यांचा सन्मान केला जातोय साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते. यावेळेला सरळ बॅटने परंतु कव्हरची दिशा दिली. पवन केने यांचा सन्मान होतोय. एक चांदीचं नाणं त्यांना दिलं जात आहे.
चौकार तिकडे घोषित केला आणि पवन केने यांचाही विशेष सन्मान. मेहनती खेळाडू, नेहमी हसरा चेहरा असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि आज विशेष सन्मान साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते पवन केने यांचा सुद्धा, ज्यांच्यासुद्धा सेल्फी घ्यायला खूप सारी गर्दी होते आणि माझ्या मते इकडे सुद्धा होईल. यावेळेला सरळ सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका तर खेळला गेलाय, परंतु तिकडे फिल्डर आले, तिकडे समोर तेवढा बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि असं वाटलं एका क्षणी की हा षटकार गेला की काय. आणि आकाश नाराज असतील, आउट होत आहेत, विकेट आली आहे. टॉससाठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन, विनंती असेल आपण टॉससाठी या. पाटील 11 साजन पाटील साहेबांचा संघ आहे आणि अमोल म्हात्रे सरांचा संघ विक्रोलियन्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपले किट्स परिधान करायचे आणि आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. यस, माहिती मिळाली की पवन आज आले तिकडे, तर मोठ्या प्रमाणावर चाहते देखील येत आहेत. आणि श्रेयसही आज इन ॲक्शनमध्ये, परंतु त्यांची पनवेलला सुद्धा एकाच वेळेला मॅच आहे, कदाचित दुपारच्या सत्रात ते नसतील. तीन नवीन बॅटर आलेत, नागेश वाडेकर, अंधेरीचे खेळाडू आहेत. या हंगामात अर्धशतक, तर मागील हंगामात रबर बॉलमध्ये एकच शतक झालं होतं मागील हंगामामध्ये आणि ते नागेश वाडेकर यांच्या माध्यमातून झालं होतं. या हंगामात 2 शतकं पाहायला मिळाली, निखिल जाधव आणि त्याचबरोबरीने केतन म्हात्रे पावसाळी क्रिकेटमध्ये. तर मागील हंगामात 1 शतक झालं होतं, ते याच खेळाडूने केलं होतं, नागेश वाडेकर, नागा. शुभम पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय नागेश वाडेकर. मी आलोय सांगतायत नागा. 4 20 धावा फलकावर. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. विकेट जरूर आली आहे, परंतु त्याचा दबाव येऊ नाही दिलाय आणि आल्या आल्या चौकार खेळलाय नागेश वाडेकर यांनी. यावेळेला देखील कव्हरच्या क्षेत्रात बॉल टोलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र तिकडे दिला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 वर पोहोचते ही धावसंख्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत, नो बॉल पंच घोषित करतायत. यस, व्हाईट बॉल आहे. हो, काय वेगात बॉल आलाय यष्टी रक्षकांच्या दिशेने. शुभम सांगळे युवा खेळाडूंच्या यादीमध्ये अगदी लेदर बॉलही चांगले खेळतात.
हिट विकेटच्या स्वरूपात बाद आहेत. तिसरा पंचांचा निर्णय आलाय. खेळाडू हिट विकेटच्या स्वरूपात आउट आहेत. संपतोय असंच हे षटक थोडंसं धावांवालं देखील राहिलं आणि 2 विकेटवालं देखील राहिलं. परंतु पाहूयात आणखी विकेट आला तर दबाव वाढू शकतो. 51चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती म्हणजे 23. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अशोक चौधरीने कमाल केली. लाजबाब वेग देखील पाहायला मिळाला. धन्यवाद. या ठिकाणी सुनील परब साहेबांचं या ठिकाणी आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने राहिलं. धन्यवाद पवार साहेब. धन्यवाद परब साहेब. या स्पर्धेसाठी आपली उपलब्धता राहिली. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतर लगेच मॅच सुरू आहे. माझ्या मते टॉस आपण करून घ्यायचा आहे. तेवीस पुन्हा एकदा शुभम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. 23 धावा धावफलकावर आहेत. हा चला टॉससाठी यायचंय कारण आता मॅच जवळपास संपत आली आहे. टॉस नाही झालाय. चला आपले किट्स परिधान करून चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टी शर्ट परिधान करून लगेच टॉससाठी रेडी राहा कारण पुढचा सामना देखील आता लगेच खेळवला जाणार याची नोंद घ्यायची आहे. शुभमचा हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न श्रेयस यांनी केलाय. पावसाळ्यात हा फटका जास्तच प्रसिद्ध आहे. मग श्रेयस असतील, अक्षय पवार असतील, किशन देवेंद्र असतील, निखिल जाधव असतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅडमिंटन स्ट्रोक दाखल झालाय आणि तो मोठ्या प्रमाणावर खेळला जातोय. टॉस जास्त उसळी पाहायला मिळाली यावेळेला. व्हाईट बॉल आणि +1 अशा यावेळेला देखील पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. शुभम याही परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी मेहनत करतायत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. पायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. याही वेळेला स्ट्रोक खेळला खरा परंतु पाठीमागे मार्गस्थ होईल ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. दोन्ही कॅप्टन लगेच ही ओव्हर संपल्यानंतर लगेच टॉस होणार आहे. स्टेजवर यायचं आहे. गिरीश भाऊ या आपण देखील. अजित मोहिते बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि अजित एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय. नायगावचा सिक्सर किंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अखिल भारतीय स्टार टेनिस क्रिकेटचा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
34 धावा, म्हणजे अजूनही 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला आणखीन एक बिग हिट, समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. अजित मोहिते यांच्या बॅटमधून मारलेला स्ट्रोक, परंतु विकेट आलेली आहे आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. येस, टॉस केला जातो यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचचा आणि साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल आणि अभय अडप सर, विनंती असणार आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. वरील स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अभय अडप सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो महत्त्वपूर्ण मॅचचा. टेल जे टॉस या ठिकाणी जिंकला गेला आहे विक्रोलियस. टॉस जिंकला काय निर्णय असेल आणि अगदी प्रभादेवी वरळी हा परिसर जवळच आहे, घराच्या जवळच मॅच आहे आणि एवढी मोठी स्पर्धा होते वरळीमध्ये. साजन पाटीलनी खूप चांगली स्पर्धा आयोजन केलेली आहे, तर चांगलीच मजा येते. कारण का आधी इकडे आम्ही टेनिस खेळलेलो होतो आणि आता पहिल्यांदा एवढी मोठी रबर बॉल खेळायला आलेला आहे. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग घेण्याचा निर्णय केला आहे, बॅटिंगसाठी यायचं आहे आपल्याला, तर दोन्ही टीम रेडी व्हा. लगेच टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय विक्रोलियन्सने केला आहे आणि पाटील 11ना बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. वेगात बॉल आता मात्र टाकला. जगदीश जाधव आलेले आहेत परळचे खेळाडू बॅटिंगसाठी आणि धावफलक जर पाहिला तर इकडे 34 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावा झालेल्या आहेत, 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये 17. पुढच्या दोन्ही टीम रेडी व्हायचं आहे. विशाल येतात गोलंदाजी करण्यासाठी, पाहूया. विशाल कणोजिया मुलुंडचे खेळाडू आहेत. उसळी होती स्क्वेअर लेगच्या दिशेला, खेचून मारलाय श्रेयस कदमने आणि श्रेयस कदम आल्यानंतर आतुरता असते षटकाराची आणि इकडे मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय. सर एक मिनिट, सर सर आयोजन कमिटी, पंच पंच
एक धाव कळवली जाते. जो नियम आहे स्थानिक या मैदानातला त्यानुसार एक धाव या ठिकाणी कळवली गेलेली आहे. मग रोहन भोसले असतील आणि सगळे स्थानिक खेळाडू हा नियम दोन्ही टीमला समजून सांगतायत. चला थोडंसं सहकार्य करा आणि मॅचला मात्र आता सुरुवात होते. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 16 धावा, 17 बॉल. आहे सर. सर आम्हाला तुम्ही कळवा रिव्ह्यू आहे का? हां येस प्लीज. वन बाउन्स आहे. येस बॉलिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. जवेत पुन्हा एकदा विशाल. वेगात बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने. विशाल कनुजिया यांच्याकडे टॅलेंट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. 16 बॉल 16. मॅच जवळ आली आहे परंतु संपलेली नाहीये. पाहूया काय होईल. 16 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता अजूनही आहे. श्रेयस कदम बॅटिंगसाठी मैदानात. यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. जाळीवर आदळून पुन्हा मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 15 बॉल 15. पुढल्या दोन्ही टीम रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात दाखल व्हा. वरळी परिसरामधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुल केलाय श्रेयस कदम. हा बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत. जगदीश जाधव आहेत. जगदीश जाधव यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक सिक्सर आलाय. प्रॉपर बॉडी पोझिशन त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि या बॉलला षटकारामध्ये पाठवत आहेत जगदीश जाधव. मुख्यच्या क्षणी आलेला षटकार पाहायला मिळालाय. 42. फक्त 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 14 बॉल 9 धावांची आवश्यकता. पुढल्या दोन्ही टीम रेडी राहा. लगेच मैदानात दाखल व्हायचं आपल्याला. यावेळेला एका हाताने स्ट्रोक खेळलाय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाते. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 8.
अभय सर आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. वरळी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष. पुन्हा एकदा बॅट अगदी वेगात फिरवली आहे. तिकडे श्रेयस कदम होते, परंतु एका धावेसाठी हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. आज जर पाहिलं तर विनायक जोशी सर असतील, अविनाश बंगाल सर असतील, विश्वनाथ लिंगायत सर असतील, या स्पर्धेच्या माध्यमातून अर्षद चौधरी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मॅच एका बाजूने झुकली खरी, परंतु अनिकेत आलेले आहेत. थोडीशी दुरुस्ती. 12th मॅन प्लीज. यंगस्टर पापडी संघाचा खेळाडू आहे गणेश काकडे यांच्या बरोबरीने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वसई तालुक्यातील एक उभरते खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा सामना असणार आहे आणि त्यासाठी सगळे तयार होत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 46. फक्त 5 धावांची आवश्यकता. श्रेयस कदम या मॅचला कशा पद्धतीने फिनिश करणार? फटका तर हवेत आहे, बराच उंचीवर देखील आहे आणि पकडली गेली कॅच त्या ठिकाणी. विकेट आली आहे. श्रेयस आउट होत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला स्ट्रोक खेळलाय पुन्हा एकदा. बरेच खेळाडू मोठ्या फटक्यासाठी गेले, परंतु फटके मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत नाही आहेत. आकाश चेंदरिया देखील या ठिकाणी मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते, आल्या परंतु नाही यशस्वी झाले. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. याही खेळाडूला षटकाराची भाषा आवडते. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय. आकाश चिंदारी या 6 साठी ओळखले जातात आणि या सिक्सर किंगच्या बॅटमधून सिक्सर आला आणि मॅचला फिनिश केलंय. ओम साई बांद्रा संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन.